37व्या पुणे फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन काल स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा रंगमंच इथं संपन्न झालं। 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून रसिकांना साहित्य, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे। बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात देशातील पहिलं ऑलिम्पिक संग्रहालय उभं करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलाय। काल विविध खेळाडूंचा गौरव करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला। पुण्यात पहिला खासदार क्रीडा महोत्सव येत्या नोव्हेंबरमध्ये आयोजित केला जाणार असल्याची माहिती काल खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली। यात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसह 25,000 खेळाडू सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं। पुणे जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांना गती मिळाली आहे। या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मोठ्या नद्यांसोबत छोट्या नदी नाल्यांच्या पाण्यावर देखील प्रक्रिया करणार असल्याची माहिती समन्वय समितीने दिली आहे। पुण्याच्या मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सवात युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीमधील 12 किल्ल्यांच्या प्रतिकृतीचा देखावा सादर करण्यात आलाय। या देखाव्याचं उद्घाटन काल मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते पार पडलंय। भाविकांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाच्या वतीने मंदिर परिसरात 3 ठिकाणी सुसज्ज अशी 24 तास मोफत वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात आली आहेत। यात 24 तास व्हेंटिलेटर, ICU सुविधा देण्यात आली असून याचे उद्घाटन आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते झालं। ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये विविध विषयांमधील ग्रेड A, B आणि C या पदांसाठी 100हून अधिक जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे। इच्छुक उमेदवार ऑइल इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात। पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर असून काल संध्याकाळी उशिरा त्यांनी जपानचे पंतप्रधान शिगेरो इशिबा यांची भेट घेतली आहे। या दरम्यान संयुक्त निवेदनात इशिबा यांनी भारत जपान सहकार्याची रूपरेषा जाहीर करताना जपान पुढील 10 वर्षात भारतात 6 लाख कोटी रुपये गुंतवणार असल्याचं सांगितलंय।